माजी पालकमंत्री आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांची गावोगावी बैठक, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तानंग, टाकळी, ढवळी, म्हैसाळ, सलगरे, एरंडोली आणि सोनी या गावामध्ये आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी सलग दौरा करत लहान मोठ्या बैठका, कोपरा सभा आणि नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रत्येक गावात स्थानिकांच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ नोंदी घेण्यात आल्या. या संवादामध्ये शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपापले प्रश्न मांडले. पाणी टंचाई, अंतर्गत रस्ते, शाळांची सुविधा, आरोग्य उपकेंद्रे आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. काही ठिकाणी नागरिकांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. आमदार खाडे यांनी विकास कामे ही केवळ कागदावर नसून प्रत्यक्ष अंमलबजावणीत दिसली पाहिजेत यावर भर दिला. गावांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, उपाययोजनाही त्या त्या गावानुसारच ठरवल्या जातील असे त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने आयोजन केले होते. नागरिकांचा सहभाग, प्रश्नांची मांडणी आणि सकारात्मक वातावरणामुळे बैठका परिणामकारक ठरल्या. गावोगावी झालेल्या या संवाद मालिकेमुळे स्थानिक प्रश्नांना प्राधान्य मिळण्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. मी कुठे जात नाही ना, मी तर तुमच्या हाकेवर येतोच ना, त्यामुळे चिंता करायची नाहीये. तर ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. भूलथापाला बळी पडू नका, नुकसान तुमचं होईल. तुमच्या पायावर दगड मारून घेऊ नका. मला प्रत्येक वॉर्डचं मतदान समजतंय, प्रत्येक वॉर्डचं, बरोबर आहे. कामं थोडी राहिली, पण वॉर्डचं मतदान हे मला जेवढं मतदान मिळालं, प्रत्येक वेळी मालगाव मला खूप आशीर्वाद देतो. मला वाटतं ह्यावेळी पण 4,500 लीड आहे. ह्यावेळी पण 4,500 लीड आहे. 4,500, 4,700 असं लीड प्रत्येक वेळी मला देते. का देता तुम्ही मला निवडून? एक प्रथा होती मिरजेची,